रश्मी आज बऱ्याच दिवसानंतर माहेरी आली होतीस. पहिल्याच तिच्या सासर आणि माहेरमध्ये फारसं अंतर नाही, पण जबाबदारीमुळे आता वर्षातून फक्त दोनदा माहेरी यायला मिळायचं, तेही फक्त 1 ते 2 दिवसासाठी. पण त्यावेळी मात्र रश्मी चांगली 15 दिवसांसाठी आली होती. त्याला कारणही तसे होते. रश्मीच्या भावाचे रोहनचे लग्न होते, त्यामुळे रश्मी 4 वर्षानंतर माहेरी आली होती. तिचा नवरा राजेश लग्नाच्या 2 दिवस आधी येणार होता. लग्नाच्या तयारीत दिवस कसे निघून गेले तिला कळालंच नाही. पाहता पाहता लग्नाचा दिवस उजडला. सगळेजण खूप उत्साहात होते, पण रश्मीचा नवरा मात्र पूर्ण मंडपात नाराज दिसत होता. त्याचे कारण म्हणजे रश्मीच्या वडिलांनी इतर पाहुणे मंडळीसमोर त्याच्या दुसऱ्या जावयाची खूप स्तुती केली, पण ते राजेशबद्दल फारसं काही बोलले नाहीत. याचा राजेशला राग आला होता. तसंही राजेश लहानना नेहमीच वाटायचा की त्याला त्याच्या दुसऱ्या जावयाचं खरं जास्तच कौतुक आहे, कारण त्यांचा लहान जावई विनय एका मोठ्या कंपनीत हुद्द्यावर होता. राजेश मात्र कारकून. त्यामुळे जेव्हा विनयबद्दल त्याचे सासरे कौतुकाने बोलायचे, तेव्हा राजेशला तो स्वतःचा पणा वाटायचा. त्यामुळे तेव्हा त्याच्या सासरेबुवांनी पाहुणेसमोर विनयची स्तुती केली, तेव्हा मात्र त्याला खूप राग आला. राजेशला राग आला ही उत्साहाच्या भरात रश्मीच्या लक्षात आले नाही. रश्मी तिच्या लहान मुलीला सांभाळत भावाच्या लग्नाच्या प्रत्येक विधीत बारीक लक्ष ठेवून होती. कुणाला काय हवं, कुणाला नको ते विचारत होती. लग्न पार पडलं आणि सर्व वऱ्हाड नवरीला घेऊन घरी आलं. घरी पोहोचताच रश्मीच्या नवऱ्याने तिला बाजूने येण्याची खूण केली. रश्मी त्याच्याशी बोलायला गेली तेव्हा तो म्हणाला, तुझ्या घरच्यांना माझा अपमान करायचा होता तर मला लग्नात बोलवलं तरी कशासाठी? म्हणजे तुम्ही काय बोलतात मला कळलं नाही. काही झालं का? रश्मीने काळजीच्या सुरात विचारले. होय, तुझे वडील जाणून बुडून माझ्यासमोर विनयरावांना मोठेपणा देतात आणि आज त्यांनी मुद्दामहून विनयरावांना नवरदेवाच्या गाडीतून घेऊन गेले आणि मी लग्नाला कोणत्या वाहनाने येणार आहे याची चौकशी देखील केली नाही. म्हणजे मला काही मान आहे की नाही? आता जोपर्यंत त्यांना याची चूक कळत नाही तोपर्यंत तू इथे तुझ्याच घरी राहा. माझ्यासोबत माझ्या घरी यायची काही गरज नाही. राजेश असे म्हणून रागाने पाय आपटत तिथून निघून गेला. राजेशचे शब्द ऐकून रश्मी मटकन खाली बसली. आता नेहमी काय करावं हे तिला सुचत नव्हतं. राजेश असे काही बोलेल यावर तिचा विश्वास बसत नव्हता. आजपर्यंत राजेशच्या घरात स्वतःचे घर, त्याच्या सुखात आपले सुख पाहणाऱ्या रश्मीला राजेशने क्षणार्धात परकी करून टाकले होते. 6 वर्षापूर्वी रश्मीचे लग्न राजेशसोबत झाले होते. रश्मीच्या वडिलांनी राजेशला तिच्यासाठी पसंत केले होते. वडिलांची पसंती रश्मीने आनंदाने स्वीकारली होती. राजेशसोबत लग्न झाल्यावर तिने तिच्या घरालाच आपलं घर आणि त्यांच्या माणसांना आपली माणसं मानली. राजाचा मोठा परिवार, राजेश, त्याच्या आईवडील, लहान बहीण आणि भाऊ, आता रश्मीसुद्धा त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनली होती. घरात फक्त राजेश कमावणारा होता. पगार तसा चांगला होता, पण बहीण भावाच्या शिक्षणात शिल्लक राहत नव्हते. शिवाय त्यांचे घर देखील भाड्याचे होते. रश्मी आधीपासून खूप समंजस होती. घरची आर्थिक परिस्थिती पाहता तिने राजेशकडे कधी कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला नाही. उलट त्याला मदत म्हणून घरी शिलाईचे काम सुरू केले. आर्थिक मदत व्हायला लागली आणि पैसे शिल्लक राहू लागले. रश्मीच्या शिलाईच्या कामात जम बसला आणि रश्मी बऱ्यापैकी कमवायला लागली. राजेश रश्मीने मिळून बऱ्यापैकी पैसे साठवले होते. तितक्यात रश्मी आणि राजेशच्या संसाराला बाळाची चाहूल लागली. राधिकाचा जन्म झाला आणि रश्मीने काही काळापुरता कामापासून ब्रेक घेतला. राधिका 2 वर्षाची झाल्यावर रश्मीने पुन्हा शिलाईच्या कामाला सुरुवात केली. रश्मी आणि राजेशने मिळून तिच्या नंदेचे थाटामाटात लग्न लावून दिले. आता रश्मीच्या दिराला सुद्धा चांगली नोकरी लागली होती आणि तो सुद्धा लग्न करून स्थायिक झाला होता. दोघांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. आता त्यांना नवीन घर घ्यायचे वेध लागले होते.
दोघांनी थोडेफार पैसे जमा करून एक छोटेसे घर विकत घेतले आणि आज त्याच घरात येण्यापासून राजेश रश्मीला मनाई करत होता. रश्मीने तर त्या घराला दोघांचे घर मानले होते, पण तिला आज कळून चुकले होते की या सर्वांना नेहमीच परके असतात. माहेरी लहानपणापासून त्यांना परक्याचं धन म्हणून सांभाळले जाते. तसेच सासरीसुद्धा ते नेहमी परक्या मानल्या जातात. तिचे स्वतःचे घर नसतेच. रश्मीला खूप वाईट वाटले. तिच्या भावाचे लग्न होऊन आता 8 दिवस झाले होते. घरातील सर्व पाहुणे निघून गेले होते. रश्मी अजून माहेरी असल्याने शेजारी पाजारी कुजबूज सुरू लागली होती. शेवटी तिच्या आईने तिला कधी जाणार आहे असे विचारले, तेव्हा त्यांचा प्रकार लक्षात आला. आता तिच्या आईला सांगितलं आणि आईने ही गोष्ट तिच्या वडिलांच्या कानावर घातली. वडील तडकन राजेशच्या घरी आले आणि त्यांची समजूत काढली. त्यांना प्रकाराबद्दल माफी मागितली आणि पुन्हा असे काही होणार नाही असे देखील म्हणाले आणि रश्मीला तिच्या सासरी सोडून आले. रश्मी पुन्हा तिच्या नवऱ्याकडे घरी आली. राजेश रश्मीसोबत अगदी काही झालेच नाही असे वागत होता, पण रश्मी मात्र त्याच्या वागण्याने दुखून गेली होती. तिच्या आजूबाजूला सर्व काही पूर्वीप्रमाणे होते, पण तिच्या मनातून मात्र काहीतरी तुटले होते. अशा परिस्थितीत ती खरंच पूर्वीप्रमाणे संसार करू शकेल का? आपल्याला येथे एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी आपले अस्तित्व देखील विसरून जाते. ते तिला केवळ गृहीत धरले जाते. घराला घरपण देणारी ती गृहलक्ष्मी असते.